वसमत तालुक्यातील टाकळगाव येथून शक्तीपीठ महामार्ग जात आहे। या महामार्गामध्ये टाकळगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, मात्र या जमिनी हे शेतकरी कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाहीत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। आमचा जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी देणार नाहीत असं शेतकरी बोलताना म्हणालेत। त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गासाठी टाकळगाव येथे जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन परत पाठवलं। यावेळी शक्तीपीठ बाधित शेतकरी महिला आणि पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं। शेतकऱ्यांनी आपला तीव्र विरोध नोंदवत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे। आम्हाला 1 एकर शेती आहे, ती आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला नेहमीसाठी राहावी। रोड आम्हाला तिथून होऊ द्यायचा नाही, कारण आमचे मुलं शिकायला आहेत। आम्ही कष्ट किती करा, मुलांना किती लावा, आम्ही काय खावा। काय नाव आहे तुमचं, कोणत्या गावात? शिपा नागनाथ पपलवाड, राहणार टाकळगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गट क्रमांक 39 मध्ये। तुमच्या गावातील सर्वांचा विरोध आहे का? आमच्या गावातील सर्वांचाच विरोध आहे। कोणीही आमच्या गावात रोड होऊ देणार नाही। नेमकं प्रशासनाला तुम्हाला काय सांगायचंय? आम्हाला एवढंच सांगायचंय की आमची शेती आम्हाला राहू द्या, कारण आमचं रोजमजुरीच्या माथा धकत नाही। आमच्या लेकराचे शिक्षण व्हायचे राहिलेले आहेत, त्यांचे मोठे स्वप्न आहेत। जर ती जमीन आम्हाला राहिली तर आम्ही त्याच्यामधून काहीतरी यशस्वी होऊ शकील, नाही तर आमच्या लेकराचे स्वप्न आताच मुरजून जातील। त्याला यशस्वी व्हायच्या अगोदर त्याचे पंख छाटल्या जातील तर ते उंच कसे उडणार? आमचे स्वप्न अधुरे राहिलेले आहेत, ते आमच्या मुलामधून आम्हाला पूर्ण करायचे आहेत। आम्हाला पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायचा आहे। हे सरकार हे हुकुमशाहीचं सरकार आहे। हे सरकार शेतकऱ्याचा विरोध असताना सुद्धा शेतकऱ्यावर हा शक्तीपीठ महामार्ग लादत आहे। नागपूर ते रत्नागिरी समांतर मार्ग असताना, ऑलरेडी उपलब्ध असताना हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आमच्यावर लादत आहेत? शक्तीपीठ महामार्गाला आम्ही कोणतीही जमीन देणार नाही। आमचा पूर्णपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। एकतर आमच्या लासा पडतील, एक तर आम्ही आत्मदहन करू, पण आमची इंचभर सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत, म्हणजे देणार नाहीत। ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले श्री वसमत तालुक्याच्या तहसीलदार शारदा दळवी मॅडम आणि त्यांची टीम आज या वसमत तालुक्यामध्ये जवळपास रुंज, सावरगाव, गुंज, राजापूर आणि आज टाकळगाव, आसेगाव या 5ही गावातल्या शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला कडकडाडून विरोध करून यांची मोजणी थांबवली। तरी सुद्धा एवढे निवेदन, एवढे लोक रस्त्यावर, आज आमच्या शेतकरी माता भगिनी, ज्येष्ठ आमचे युवक सर्व आज रस्त्यावर येऊन सुद्धा हा महामार्ग कशासाठी आम्हाला हेच लक्षात येत नाही। या बळीराजानं जर कुठे विरोध केला, आज दिल्लीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी 9 महिने त्या ठिकाणी आंदोलन करून केंद्रातलं ते मोदी सरकारचं विधेयक मोदी सरकारला वापस घ्यावं लागलं। मोदी सरकारनं ते विधेयक वापस घेतलं शेतकऱ्याच्या हट्टासापाई किंवा जिद्दीपाई। आमचं सुद्धा असंच म्हणणं आहे की आम्ही एवढा विरोध दर्शून तुम्ही सतत कशाला मोजण्या करता? तुम्हाला आसेगावातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला का? सावरगावातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला, गुंजतल्या, गिरगावातल्या एवढा विरोध असून पळसगावातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध करून तुम्ही हे वारंवार आम्हाला कशाला नोटीस देता की हे रस्ता मोजायचा? नोटीस सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वीकारल्या नाहीत। मला एकच सांगायचं या सरकारला की मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही हे रस्ता करण्यापेक्षा बरेच काही कामं दुसरी आहेत ना, ते करा। उगाच तुम्ही येऊन शक्तीपीठ महामार्ग करायचा कशासाठी करायचा? आम्हाला या शेतकऱ्याला या शक्तीपीठ महामार्गाचा काय संबंध? बरं, तुम्ही जर रस्ता हा जमीन लेवल केला असता त्याच्यात तरी आम्हाला काही फायदा झाला असता। आमच्या आज भूमिहीन झालेले आमचे 2 एकरचे जे शेतकरी आहेत ते भूमिहीन होणार, त्यांनी त्या रस्त्यावर काही पपई म्हणा, आंबा म्हणा, चिकू म्हणा हे विकलं असतं। तुम्ही 20 फूट उंच करायली। पुढची भूमिका काय? आमची भूमिका एकच आहे, रस्ता हा रद्दच करायचा। आणि जर तुम्ही एवढं करून रस्ता करणार असाल तर आम्ही आत्महत्या करू, आत्मदहन करू आम्ही। आणि ऐका, शेतकरी आहे हे स्वतः मरणार नाही, तुम्हाला घेऊन मरणार। हे काय असं एकटं मरणार नाही। आमचे कुटुंब जर रस्त्यावर येऊ लागलं, तुम्हाला आम्हाला काय करायचं? आम्ही तुम्हाला घेऊन मरणार। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।